लताताई वाकळे मॅडम यांचा स्वागत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम या स्वागताच्या नंतर कृपया शिस्तबद्ध आपण हॉलमध्ये बसून घ्यावं. मागे जागा आहे. महिला सदस्य मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये हा इकडे समोर बघा सर्वांनी. हा सन्मान सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत आहे, कारण की 4 विषय समित्यांवर 4ही इकडे समोर निवड आज या जिल्हा परिषदेत झालेली आहे. माननीय इकडे समोर यानंतर महोदया यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी सर्व सभापतींच्या सन्मानासाठी वेळाचा वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या परभणी जिल्हा परिषदेच्या परभणी जिल्ह्याच्या भाग्य विजेत्या आदरणीय मेघना एक तो उसके हाथ में दे, एक तो उसमें हाथ में दे, सामने एक उर्मा. दीदी आज विशेष समिती सभापतींची निवड झालेली आहे. 4ही महिला आहेत. महिला पालकमंत्री, जिल्हा परिषदेच्या सीओ महिला आहेत. सर्व कारभार जो आहे महिलांच्या हाती आलाय. काय वाटतंय? हे बघा, एकूणच आपल्या जिल्ह्यामध्ये 54 पैकी 38 महिला निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे 50% पेक्षाची जास्तीची मर्यादा आपल्या जिल्ह्याने ओलांडलेली आहे. आणि महिलांचं राजकारणामधलं जास्तीत जास्त प्रमाण हे निश्चितच ज्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब खऱ्या अर्थाने विमेन लेड डेव्हलपमेंट ची भाषा करतात, ती खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात येताना आपल्याला दिसते. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने महिला आपल्या सदस्य झालेल्या आहेत. एवढ्या मोठ्या आता सभापती, अध्यक्ष हे सगळ्या महिला झालेल्या आहेत. मला खात्री आहे, मला विश्वास आहे की जिल्ह्यामध्ये महिलांच्या नेतृत्वामुळे निश्चितच जिल्हावासियांना जे अपेक्षित काम आहे ते उभं राहील. नाही बघा, आमच्या नेत्यांनी महायुतीचा फॉर्म्युला राबवला पाहिजे, तो अंमलात आणला पाहिजे, ह्या सूचना मला पालकमंत्री म्हणून दिल्या होत्या आणि त्या सूचनेचं आम्ही तंतोतंत पालन केलेलं आहे. आणि त्यावेळेस त्यांची थोडीशी नाराजी होती, पण ठीक आहे, तेवढ्यापुरतं वाईट वाटतं. पण आम्ही शेवटी महायुतीमध्ये एकत्र आहोत, राज्यामध्ये सत्ता महायुतीची आहे, त्याच्या पद्धतीने या ठिकाणी सुद्धा सगळ्यांच्या एक विचाराने काम होणार आहे. जिल्हा परिषदेत आपला जिल्हा 2 नंबरला आहे निधीचा योग्य वापर करण्यामध्ये, त्यामुळे तसं काही वापस गेलेलं नाही. रात्री उशिरापर्यंत हजरच राहिले कार्यकारी अभियंता, त्यामुळे निधी खर्चच होऊ शकला नाही असं काही नाही, तसं काही नाही झालं. येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यासाठी भरपूर निधी येणार. निश्चितच.